राज ठाकरे, अभिजित पानसे निरोप घेऊन आला की उद्या सकाळी राजसाहेबांनी तुम्हाला भेटायला बोलवलं. हां, तशी गेल्या काही दिवसामध्ये मला चाहूल लागलीच होती की आपण आता भेटणार आहोत. कारण त्यांच्या नेतेमंडळींमध्ये जेव्हा चर्चा होत होती इलेक्शनच्या कॅम्पेन संदर्भात, इलेक्शनच्या स्ट्रॅटेजी संदर्भात, लिटरेचर संदर्भात, त्यावेळेला बऱ्याच मीटिंगमध्ये राज ठाकरे त्यांना असं सांगत होते की यातला बाप माणूस अनिल थत्ते, इलेक्शनच्या सगळ्या या लिटरेचरपासून स्ट्रॅटेजीजपासून तर ते ॲग्रेटिव्ह पॉझिटिव्ह सगळं करण्यामधला बाप माणूस आहे आणि त्यांना आपण बोलूया. तर त्यामुळे आता कसं आहे की अभिजित पानसे माझा मित्र ठाण्यात राहतो, अविनाश जाधव माझा मित्र तो ठाण्यात राहतो, त्यांच्या राजू पाटील आणि माझं कम्युनिकेशन खूप असतं आमदार. तर त्यामुळे साधारणतः फोनवर तरी बोलणं होतं. अविनाश तर येत जात असतो मधून, अभिजित पण गप्पा रात्री जेवणाला बरोबर असणं वगैरे आमचं खूप असतं या तिघांशी. तर त्यामुळे राजसाहेब काय बोलतायत असं म्हणून ते मला माझं कशी आठवण काढतायत ते सांगत होते. त्यामुळे मी अपेक्षित होतोच की 2-4 दिवसात हे जरा मार्गी लागणं, फॉर्म बिन भरणं झालं की आपल्याला जाऊन भेटायचं आहे, गप्पा मारायच्या आहेत. तर तसंच अभिजितने सांगितलं. मग सकाळी आम्ही पोचलो आणि शिवतीर्थावर पोचलो आणि बाहेरच्या त्यांच्या त्या वेटिंग दिवाणखान्यात बसलो होतो. बरोबर 9चा ठोका पडला. आम्ही एक 10 मिनटं आधी गेलो होतो. 9चा ठोका पडला आणि राज आला. मी पहिली गोष्ट दुसरं काही नाही बोलता म्हटलं, राज मी तुला अहो जाऊ म्हणू शकत नाही, मी राजच म्हणणार. जसा प्रसन्न हसला आणि म्हणाला, पण तुम्हाला कोणी म्हणालं, कोण म्हणालं तुम्हाला की मला राजसाहेब म्हणा, तुमच्यासाठी मी राजच आहे. आणि मला ते आवडतं. उलट तुमचं माझ्या जीवनामध्ये आपले काय दिवस होते ना असं म्हणून तो नॉस्टॅल्जिकच झाला एका क्षणात. चला आपण आत बसूया. मग त्यांची थोडी आतमध्ये खास बसायची जागा, ही जरा थोडीशी वेटिंग रूमसारखी आहे, आतमध्ये आहे, तिथे बसलो. आणि राज म्हणाला की काय चित्र दिसत आहे तुम्हाला. मी म्हटलं त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू, पण मला जाणून घ्यायचं आहे की तुला काय चित्र दिसतंय महाराष्ट्राचं, महाराष्ट्रातल्या माणसाचं मन काय वाटतंय. मी म्हटलं परवा तुझी जी महाराष्ट्र टाइम्सला पहिल्या पानावर जाहिरात होती ना की ते सुसंस्कृत महाराष्ट्र पुन्हा आणू, म्हणलं मी अक्षरशः म्हणजे हे फक्त तुलाच सुचू शकते की पुन्हा तो महाराष्ट्र आपल्याला निर्माण करायचा आहे आणि आपल्याला सगळ्यांना समाधान सुख देणारा, उद्योग देणारा, हातात म्हणजे सगळी स्वप्नपूर्ती करणारा असा तो महाराष्ट्र आपल्याला निर्माण करायचा आहे. म्हटलं इतकं अपिलिंग होतं की म्हटलं आत्तापर्यंत प्रत्येक माणसाच्या मनाचं म्हटलं स्वप्न जर काही असेल तर तो त्याला जुना महाराष्ट्र हवा आहे, पूर्वीचा महाराष्ट्र हवा आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र. तो म्हटलं सुसंस्कृत शब्द जबरदस्त होता. हो, प्रसन्नपणे हसला आणि म्हणाला, आता तुम्हाला एक गंमत सांगतो. मला आशा भोसलेंचा फोन आला. ती जाहिरात आल्यावर म्हणे आशा भोसलेंचा फोन आला आणि म्हणलं राज काय रे आज तुझी जाहिरात आली आहे, असं वाटतं आपल्या मनातलं बोललाय हा, काहीच्या काही सुंदर केली आहे जाहिरात. मला तर असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जे होतं ना ते तू त्याच्यामध्ये शब्दांकित केलंयस. आता त्यांचं मग आणखीन पण काही बोलणं झालं. तर माहिती आहे ना तुम्हाला की राजवर मंगेशकर घराण्याचीच खूप माया होती. लता दीदी होत्या, आशाबाई आहे, पण खूप प्रेम आहे त्यांच्यावर. पण किंवा राजेशचं भाग्य आहे की अशी जी स्वकर्तृत्वाने हिमालयासारखी उंची असलेली माणसं झाली ना, त्या सगळ्या हिमालयांच्या गर्भस्थानी राज कुठेतरी आहे. प्रचंड प्रेम आहे त्यांचं.
आणि त्याला आपण पात्र असावं, योग्य असावं, ती गुणवत्ता आपल्यामध्ये असावी, हे त्याचं. मी तर त्याच्याबरोबर जवळजवळ 3.5-4 वर्ष अशी काढलीत की जवळजवळ रोजच आम्ही 2 तास 3 तास, म्हणजे काल आम्ही 2 तास बसलो, हा भाग बऱ्याच दिवसानंतरचा योग आला. पण पूर्वी तर 2-3 तास रोज शनिवार रविवार सोडून आम्ही बसतच होतो, गप्पा मारत होतो. त्याच्या त्या चित्र काढायची केबिन होती सामनामध्ये, तर तिथे तो आला आणि त्याचं थोडंसं जरा चित्रवित्राचं झालं की तोपर्यंत मी तिथे पोचलेलो असायचो. गप्पा आणि दुनियाभरच्या गप्पा आणि निःसंकोच गप्पा. मी कधी त्या गप्पांचं कुठे वाच्यता पण केली नाही, बोललो पण नाही कोणाला कधी. आत्ताच कधीतरी रेफरन्स येतो. तर कसं आहे ना की राजकडे बघत असताना हे खरं आहे की राजबद्दल माझ्या मनात खरंच प्रेम आहे. मी ते अनेक वेळा व्यक्त केलेलं आहे आणि आय जस्ट लव्ह हिम. आणि महाराष्ट्रात असं प्रेम करावं ज्याच्यावर, ज्याच्या व्यक्तिमत्वाकडे बघत असताना माझ्यासारखं 75 वर्षाच्या माणसाला सुद्धा असं वाटावं की बाळासाहेबांचं जे तेज होतं तेच तेज मला दिसतंय, तोच ओजस्वीपणा दिसतोय, तोच तेजस्वीपणा दिसतोय. आणि कुठेतरी या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक जशी गुपित आहेत तसेच अनेक खजिने देखील विचारांचे, भावनांचे दडलेले आहेत. म्हणजे नंतर ज्यावेळेला राज बोलत होता तर मी त्याला असंच सांगितलं की मी म्हटलं, मला आधी मी महाराष्ट्र काय जाणतो हा विषय बाजूला ठेवून तू महाराष्ट्र कसा जाणतोस हेच ऐकायचं. तुला महाराष्ट्र कसा भावतो, कसा दिसतो, कसा असायला हवा, कसा नसायला पाहिजे, काय पुढे होईल महाराष्ट्राचं, असं एक मी काय मुलाखत घ्यायला गेलो नव्हतो बरं का. हे मुलाखत वगैरे अजिबात नाही. कुठेतरी काहीतरी आपण मिळून काही करता आलं तर करूया, असं एक वेगळंच हे होतं ते. आणि त्यातही काही विशिष्ट करूया वगैरे असं काही नव्हतं. ते त्यांनी असंच सांगितलं की अनिलजी, तुम्ही आत्तापर्यंत गेल्या 50 वर्षात मला वाटतं 100-200 लोकांची हे केली असतील कॅम्पेन्स. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगणार, तुम्हाला जे योग्य वाटेल, जसं वाटेल ते तुम्ही करा. तुमचं माझ्यावरचं प्रेम आहे म्हणून मी तुम्हाला बोलवलं आहे. आपलं नातं प्रेमाचं आहे. मी कुठल्या एजन्सी या भानगडीत नाही. मीच सगळं काही आहे. मला आवडलं. तर त्याने जे आणि काय सांगू तुम्हाला की संवेदनाशील असा एखादी व्यक्ती ज्या वेळेला असते ना त्यावेळी ती छोट्या छोट्या वाक्यांमधून प्रगट होत असते. छोटी छोटी वाक्य असतात पण त्यातून ती प्रगट होत असते. आणि मला खरंच काल खूपच माझंच कौतुक वाटलं की राजनी इतक्या मोकळेपणाने, म्हणजे काही त्यातले इन्सिडेंट किंवा काही आमच्या गप्पातला भाग असा आहे की तो कालत्रयीत मी पण नाही सांगू शकणार, राज पण सांगू शकणार नाही. अक्षरशः काही आठवणी पण आमच्या अशा निघाल्या की ज्या एकामागून एक असे ते लक्ष्मी बारचे फटाके लावायत किंवा बॉम्बस्फोट घडावेत तसे आठवणी होत्या आमच्या दोघांच्या. काही संदर्भ होते त्याला. ग्रेट. तेही त्यांनी आम्ही तेही झाले हा गप्पा आमच्या इथे त्यावेळेला. मग असं झालं, मग ते तसं. अरे बाप रे. तर काय सांगू तुम्हाला की खरंच राज आहे ना हा महाराष्ट्राच्या मनाशी एकरूप झालेला आहे, महाराष्ट्राच्या विचाराशी एकरूप झालेला आहे, महाराष्ट्राच्या काय ज्या गरजा आहेत त्याच्याशी एकरूप झालेला आहे. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा ही स्लोगन नाही राहिलेली. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. आणि मी काल काय भेटलो आणि म्हणून मग मी काय हे करतोय असं आहे का? तुम्ही यापूर्वी माझे राजवरचे जेवढे व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये मी काय वेगळं बोललो? मी हेच बोललो की राज महाराष्ट्राचा आहे, राज माझा आहे, राज तुमचा आहे, राज आपला आहे. आणि इतका आपला माणूस महाराष्ट्रात दुसरा नाही. बोललो होतो का नाही? म्हणजे काल काहीतरी भेट झाली आणि मला असं म्हटलं अगदी हे झालं. मी काय हजारभर मोठ्या लोकांना भेटलेलो आहे. मला मोठ्या लोकांना भेटणं हे काही नाही आहे विशेष, पण मला राजला भेटणं हे विशेष वाटलं. आणि याचं कारण असं झालं की राज ज्या पद्धतीने खुलत गेला, उमलत गेला आणि त्याचे विचार प्रगट होत गेले,
तर ते कसं आहे ना की सकाळी सूर्य उगवल्यावर जसं त्याचे किरण हळूहळू फाकत जातात आणि सगळीकडे प्रकाश होतो आणि अंधार जातो ना, तसं मला वाटलं की महाराष्ट्रामध्ये एक सूर्योदय होतोय, एक विचारांचा, भावनांचा, संकल्पांचा, प्रकल्पांचा असा एक सूर्योदय होतोय. मधल्या काळात काय जे झालं ते विसरून जायला पाहिजे आपण. यश अपयश सगळीकडेच असतं. आणि मला असं वाटलं की एक बेसिक थिंकिंग याला आपण म्हणतो ना, महाराष्ट्राच्या संदर्भातलं मूलभूत चिंतन. आता तुमच्या की ज्यांना राज ठाकरे ते स्टेजवर भेटतात आणि दिसतात ना, की जे असे विनोद करतात, चेष्टा करतात, नकला करतात, थोडंसं शिवराळ बाळासाहेबांच्या स्टाईलने बोलून आशा पिकवतात आणि एखाद्या आपल्या काशीनाथ घाणेकरच्या नाटकात जसं वाक्याला टाळ्या घ्याव्यात आणि हलकल्लोळ गदरोळ करून द्यावा तसे टाळ्या घेणारे, हशा घेणारे आणि लोक अरे वा वाह 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 कुर्बान कुर्बान अशा भूमिकेत जाणारे आपले प्रेक्षक म्हणून तुम्ही राज ठाकरेंना पाहिलं. पण राज ठाकरेंना एक वैयक्तिक समोर बसून जाणून घेणं हा खरंच सांगू मी खूप मोठ्या लोकांबरोबर भेटलोय, त्याची मी बडाई मारत नाही, पण वॉज एन एक्सपिरियन्स, अनुभव होता तो. मला कालच्या भेटीत राज पूर्णपणे समजला असं नाही म्हणणार, पण मला राज मुळामध्येच आधीपासून ठाऊक होता, त्यामुळे समजत होता मला बऱ्यापैकी. काल मला असं वाटतं की हा राज माझ्या आत्तापर्यंतच्या जीवनात आलेल्या राजपेक्षा वेगळा आहे. मी शरद पवारांबरोबर काम केलेलं आहे आणि मला आठवत आहे की मी शरद पवारांबरोबर जेव्हा काम करत होतो त्यावेळेला ते मुख्यमंत्री पण झाले नव्हते. मी त्यांच्याबरोबर असताना 78 साली ते मुख्यमंत्री झाले. त्याच्या आधीची 3 वर्ष मी आणि रामकृष्ण मोरे त्यांच्यावर, त्यावेळेलाचे शरद पवार होते, तरुण होते, राज्यमंत्री होते आधी, तर गृहराज्यमंत्री, नंतर मला वाटतं कृषी मंत्री झाले होते काहीतरी. तर ते शरद पवार आहेत ना, त्यांची आठवण व्हावी, परिपक्वता, विचारक्षमता आणि महाराष्ट्राचं एक व्हिजन हा शब्द वापरला होता त्यांनी. ब्ल्यूप्रिंट आणि व्हिजन हे शब्द राजचे आवडते. मी शरद पवारांना त्यावेळेला त्यांची 2 वाक्य मी कधी विसरणार नाही. शरद पवार असं म्हणाले होते की मुख्यमंत्री होणं, त्यावेळेला प्रधानमंत्री पदाचं नव्हतं, ते म्हणे मुख्यमंत्री होणं हे माझं ध्येय आहे आणि राजकारण ही माझी करिअर आहे. हे मला 76 सालचे 77 सालचे शरद पवार सांगत होते. मी यदुनाथ काकाचा पुतणे असल्याचे मला फायदा. यदुनाथ काका आणि शरद पवार मित्र होते म्हणूनच मला त्यांच्या इतकं निकटवर्ती कुटुंबात स्थान मिळाल्यासारखं त्यावेळेची गोष्ट होती. त्याबरोबरच त्यांनी आणखीन एक सांगितलं होतं शरद पवार, मी काय सांगतोय की राजची तुलना कुणाशी तुम्ही करायला पाहिजे, कुठल्या लेव्हलवर पातळीवर तो जाऊन आता पोचलाय हा आमचा नवा राज, हे कळायला पाहिजे तुम्हाला. त्यावेळेला शरद पवार असं म्हणाले की यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र कसा असावा, कसा व्हायला हवा, कसा घडायला हवा याचं एक स्वप्न पाहिलं होतं, जे मला त्यांचा शिष्य म्हणून, मानसपुत्र होते ना यशवंतराव चव्हाणांचे, मला माहिती आहे आणि मला यशवंतरावांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा आहे. काय म्हणाले होते आणि कोण म्हणाले होतं? शरद पवार मला म्हणाले होते की 76-77ची गोष्ट सांगतोय की मला यशवंतरावांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा आहे, त्याकरता मला महाराष्ट्रामध्ये पद पाहिजे, मला सत्ता पाहिजे. काल राजशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं की जसं शरद पवार सांगत होते आणि त्याही वेळेला शरद पवार मॅच्युअर होते बाबा, हॅट्स ऑफ टू हिम. काल मला राजमध्ये 76 साली मला जे शरद पवार तरुण भेटले होते, युवा नेता होते, ते शरद पवार पुन्हा मला राजमध्ये जाणवले. कारण त्याचं पहिलं वाक्य होतं की जे मी ठरवतो ते मी करतो आणि ते करण्यासाठी आवश्यक ते सगळं करतो आणि ते केलं पाहिजे. असं काय म्हणतात त्याला, त्यांनी वापरलेला शब्द होता तो, ते साबणाच्या ह्याचे फुगे सोडतात तसे कल्पनांचे फुगे सोडणं काय अवघड नसतं. गॅस भरलेले फुगे आकाशात गेलेले सकाळी खाली पडलेले मिळतात, पण अशी स्वप्नांची ठोस काहीतरी मालिका घेऊन ती साकारणं हा चॅलेंज असतो आणि मी तो चॅलेंज घेतला आहे.
आणि दुसरं त्याचं जे वाक्य होतं ते मला थेट यशवंतराव आणि शरद पवार यांच्याशी घेऊन गेलं. ते म्हणजे तो म्हणाला ते जसं म्हणाले यशवंतरावांच्या स्वप्नातला महाराष्ट्र मला घडवायचा आहे. राज इतक्या सहजतेने बोलून गेला की मला बाळासाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा आहे. मला माहिती आहे बाळासाहेबांचा स्वप्नातला महाराष्ट्र. आणि अर्थातच ओघाने एक वाक्य आलं तर ते ऑन द रेकॉर्ड ऑफ द रेकॉर्ड माहीत नाही मला, पण तो म्हणाला की उद्धव त्याबाबतीत संपूर्ण अपयशी ठरला. त्यांनी महाराष्ट्र विकृत केला. एनिवे, तो विषय मी वाढवत नाही कारण मला त्याच्याबद्दल उद्धवबद्दल आता काही बोलायचंच नाही. पण मित्रांनो, मला नेहमी असं वाटायचं की राज त्याचे जे सहकारी आहेत, कारण बाळासाहेबांचं मी फार जवळूनच पाहिलं होतं ना जीवन, तर त्याच्यामध्ये आता मनोहर जोशी आहेत, प्रमोद नवलकर आहेत, सुधीर जोशी आहेत, दत्ताजी साळवी आहेत, आमचे शरद आचार्य आहेत. अरे बापरे, केवढी मोठी लाईन आहे. ढाके आहेत आपले, लैल्याधर ढाके, ते आहेत, कितीतरी आहेत असे. ती अशी सहकार्यांची फौज मला त्यांच्याबरोबर नेहमी जाणवायची. मला असं वाटतं की राजची का नाही फौज, राजकडे का नाही कोणी मनोहर जोशी, राजकडे का नाही दत्ताजी साळवी, राजकडे का नाही हे. ही उणीव आहे. एक टीम पाहिजे त्याच्याकडे, एक असं डिपेंडेबल सहकारी कलिग्स पाहिजेत. मला काल ते ना थोडं कसं झालं ना की हा विषय मी काढणारच ना, तर तसा मी तो काढला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येक आपल्या सहकार्याची स्ट्रेंथ आणि विकनेस, काय स्ट्रेंथ आणि विकनेस राजला परिपूर्ण रीतीने माहिती आहे. हे आवश्यक असतं कुठल्याही नेत्याला. आपले सहकारी, आपले कार्यकर्ते, आपले फॉलोअर्स यांची स्ट्रेंथ आणि विकनेस माहिती असायला लावतात. मी त्यांची नावं घेणार नाही कारण मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा ज्यांची नावं आम्ही आत घेतली ते सगळे जवळजवळ 15-20 लोक बाहेर बसलेले होते. सगळेच नेते मनसेचे तिथे आले होते. त्यांची मिटिंगच होती राजबरोबर नंतर, त्यामुळे ते सगळेच होते. तर त्यांनी एकेकाचं जे विश्लेषण केलं ना, खरोखरच म्हणजे प्रेम, विश्वास आणि कर्तव्याभिमुखता असतानाही त्यांच्याबद्दल त्यांना स्थान, मान, सन्मान आणि पद, संधी देण्याच्याच बरोबर ते कुठल्या याच्यापर्यंत कसे संघटनेला उपयुक्त आहे. मला हा विषय नाही राजकडे, संघटनेला उपयुक्त आहे. ह्याच्या लक्ष्मण रेषा, सीमारेषा, मर्यादा राजला अचूक माहिती येतात. आणि थोडं त्यांचा अभ्यास मीही करत असल्यामुळे मला असं वाटलं की स्ट्रेंथ, विकनेस राज नोज व्हेरी वेल ऑफ इच पर्सन. दुसरं आणखी मला एक असं जाणवलं त्या ह्याच्यामध्ये की एक मिस्किलपणा जो आहे, जो बाळासाहेबांमध्ये होता. बाळासाहेबांबरोबर 7.5 वर्ष मी बसत होतो, त्यामुळे तो जो एक मिस्किलपणा आहे ना, एक त्याचं असं हास्य आहे विशिष्ट. आणि तो रेषांमधून व्यंगचित्र काढतो हे सगळ्या जगाला माहिती आहे. भाषणामध्येही व्यंग शब्दचित्र काढतो, व्यंगचित्रामध्ये शब्द घालूया आपण आता, तेही आपल्याला माहिती आहे. पण खाजगी संभाषणातही भाषणाप्रमाणेच तो असे काय म्हणतात त्यांना हे करत असतो, शब्द व्यंगचित्र काढत असतो. हे पण बघण्यासारखं आहे. काही लोकांच्याबद्दल त्याच्या कॉमेंट्स अशा होत्या ते मी, पण मला खरंच मनापासून हसायला लागलं. अरे तू व्यंगचित्र सोडलं तेवढं काय झालं की या व्यापामध्ये ते तर माझा पॅशन आहे. व्यंगचित्र हा तो माझा पॅशनच आहे. त्यामुळे मला कला ते पण विषय निघाले. बाबासाहेब पुरंदरेंचा विषय निघाला नाही तर आश्चर्यच होतं. तोही विषय निघाला. महाराष्ट्रात काही मोठी माणसं महाराष्ट्राला समजली नाही आणि लोकांनी अंडर एस्टिमेट केली किंवा अंडर व्हॅल्यू केली किंवा राजकीय पूर्वग्रह त्याच्यातून त्यांना थोडंसं बहिष्कृत केलं गेलं. याच्याबद्दलही त्यांनी जी चिंता व्यक्त केली, खंत व्यक्त केली, तीही त्या चिंतनशीलतेला साजेशी होती. अर्थातच तोही विषय त्याच्या जिव्हारी लागलेला आहे असं मला वाटलं की महाराष्ट्रामध्ये एक थोडंसं जे जातीय संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे राजकारण स्पॉईल होतं आहे असं त्याला वाटतं. स्पॉईल होतं आहे राजकारण. आपण महाराष्ट्राने कधी जातीय या प्रकारचं या पातळीवर जाऊन राजकारण नाही केलं. बाळासाहेबांचा तर प्रश्नच नव्हता. त्यांना जात माहितीच नसायची, माणूसच माहिती असायचा. त्यामुळे बाळासाहेबांचा तो आदर्श मी पण मानतो की तुम्ही माणूस पहा, त्याची जात नका पाहू.
आणि ते अर्थातच राजच्या वेगळ्या वेगळ्या आवडीनिवडीतून व्यक्तींच्या मलाही जाणवतं की बाळासाहेबांचा अनेक गुण आहेत त्याच्यामध्ये. बाळासाहेब आणि राज हा एका वेगळ्या व्हिडिओचा विषय आहे आणि बाळासाहेब आणि उद्धव हाही एका वेगळा विषय. पण खरंच बाळासाहेबांकडे मी कधी म्हणजे मी एकदा दोनदा त्यांना म्हटलं की तो अमक्या जातीचा आहे ना, तर त्यांनी माझ्याकडे असं पाहायला म्हणाले. मी कधी त्याची जात विचारली नाही, माहीत करून घेण्याची मला गरज नाही वाटली. तो माझा शिवसैनिक म्हणून कसा आहे मी पाहिजे, सेम सेम मनसैनिक म्हणून तो कसा आहे, विषय संपला. आणि आणखीन एक मित्रांनो, राजला थोडं लोक उद्धट समजतात, थोडं तुसडा समजतात, थोडंसं पटकन कडवटपणे बोलतो किंवा पटकन असं शेरेबाजी करतो, कोणाला तरी पटकन दुखावतो वगैरे वगैरे, असं आहे त्याच्याबद्दल चर्चा. तो एक विषय निघाला होता. पण त्यांनी जे सांगितलं ना ते त्याच्या सहकार्याने पण लक्षात घेण्यासाठी, की तो म्हणाला नेता हा अनुयायांचा अनुनय करायला जेव्हा लागतो तेव्हा तो नेता राहत नाही. नेताच जर अनुयायांचा अनुनय करायला लागला आणि त्यांनाच हो हो म्हणत गेला तर मग तो अनुयायांच्या दबावाखाली चुकीचे निर्णय घेतो. कारण अनुयायांना जे कळत नाही, जे माहीत नाही, जे अंडर करंट असतात विशेषतः राजकारणाचे, ज्याच्यापर्यंत ते पोहोचू शकत नाहीत, मग ते वरवरचं काहीतरी त्यांना दिसतं, त्याच्या आधारे काहीतरी मतं व्यक्त करतात आणि मग ते एकमेकाला पटवतात आणि मग सगळे मिळून मला पटवायला येतात. मला अंडर करंट्स माहिती असतील आणि काय परिणाम कशाचे होतात निर्णयाचे याचा पुढला विचार जर मी करत असेन तर त्यांना कटली सांगावं लागतं. नेता हा नुसताच नेता नसतो, तो शिक्षक पण असतो. त्यांनी शिकवायचं असतं, तसं चुकलं तर सांगायचं असतं की चुकलं असतो. त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. म्हणजे आता सांगायची प्रत्येकाची पद्धत असते, माझी एक पद्धत आहे, त्यामुळे तुम्ही म्हणता तसं होत असेल म्हणाले. पण आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे विषय मी तर काढणारच ना. मी मध्यंतरी एक मला आवडला हा तो, आणि दोन्ही वहिनींनी पाहिला हे पण मला माहिती आहे की मी असा एक व्हिडिओ केला होता की बायकोचा नवरा उद्धव आणि रश्मी वहिनी आणि नवऱ्याची बायको शर्मिला वहिनी असा एक व्हिडिओ केला होता मी आणि मलाही आवडला होता. दोन्ही वहिनींनी तो पाहिला हे माझ्या सोर्सेसने मला सांगितलं. संजयनीच पाठवला होता त्यांना, उद्धवला आणि वहिनीनं तो. त्यावेळेला फक्त थोडं एवढंच झालं होतं की त्या दिवशी उद्धव आजारी होता, त्याला हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं, त्यामुळे लगेच त्यांनी पाहिलं नाही वहिनीने. नंतर पाहिला तो, पाहिला मला कळतं त्यांनी कुठले व्हिडिओ माझे पाहिले उद्धवनी वगैरे, ते संजयच सांगतो मला. आणि अनेकदा तर विमानामध्ये संजय आणि हे माझे व्हिडिओ ऐकत येतात उद्धव. तर कसं आहे ना की तो विषय निघाल्यावर एक वेगळाच राज आला पुढे पटकन. तो राज बाळासाहेबांसारखा होता परत, की कुटुंबवत्सल. एक सगळ्या कुटुंबाबद्दलचं मी त्याला म्हटलं की तू आजोबा ही कन्सेप्ट अशी पटकन हे होत नाही. या वयात तुझ्या चेहऱ्यावरचं तेज, तारुण्य आणि एकंदर बॉडी लँग्वेज, बॉडी स्ट्रक्चर हे सगळं एका यूथ लीडरचं आहे आणि तेही ॲग्रेसिव्ह अशा यूथ लीडरचं आहे. ते आजोबा कसं रे म्हणायचं तुला. तो म्हणाला खरं सांगू मला सगळ्यात आनंद कुठल्या क्षणाचा असेल माहिती आहे, आजोबा म्हणून नातवाशी खेळण्याचा. प्रचंड रमतो तो त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्या सुखाचं निधान आता सगळ्यात मोठं जर काही असेल की ज्याच्यावर तो असा रमतो, गुंततो, तर नातू आहे. त्यावेळेला अमित नव्हता तिथे, तर मी म्हणलं मला अमितची गप्पा मारायचे, भेटायचं, बोलायचं. मी बघतो म्हणाला आता कुठे आहे अमितला, बोलून सांग रे अमित कुठे बघ. तर अमित बाहेर गेला होता कुठेतरी, तर मला म्हणाला मी सांगतो अमितला, भेटेल तुम्हाला तो. आणि मग महाराष्ट्रामध्ये सगळे विषय निघाले. फडणवीस निघाला, शिंदे निघाला, जरांगे निघाला, शरद पवार निघाला, उद्धव निघाला, पटोले निघाला. आणि सगळ्यांच्या बाबतीमध्ये माझ्या लक्षात आलं की असंख्य लोकांना भेटून आपण जी निरीक्षणं, परीक्षणं, विश्लेषणं करतोय, ती विश्लेषणं, त्या माणसांची ॲनालिसिस आणि त्यांचं बरोबर बलस्थान आणि दुर्बलस्थान हे काय आहे, त्यांचे स्वभाव काय आहे, त्यांचे कितीतरी गोष्टी राजला अशा माहिती आहेत की मी पत्रकार असून, एवढं नेटवर्क असून त्या लोकांच्या संदर्भात मला माहिती नव्हत्या. आणि वरकरणी दिसणाऱ्या राजकारणाच्या आतमध्ये काय वेगळं राजकारण चालतं राव.
राज तर त्याचा एक भागच आहे. म्हणजे आता हे राजने बोलला पाहिजे, मी नाही बोलता कामा नये, सांगता पण कामा नये, सूचित पण करता कामा नये की या सगळ्या महाआघाडी असो, महायुती असो, हे सगळे नेते असो, काय समीकरणं राजकीय होणार आहेत, होत आहेत. आम्ही मोकळेपणाने बोललो, पण ते ऑफ दी रेकॉर्ड होतं. त्यामुळे तो विषय मी घेऊच शकत नाही आणि घेणार पण नाही कधी. तो विश्वास जपला पाहिजे ना राव, पुन्हा भेटायचं आहे, मला गप्पा मारायच्या आहेत. तर एकच सांगतो तुम्हाला की विश्वास ठेवा, विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि मनसे हा महाराष्ट्राच्या राजकारणातला निर्णायक असा घटक असेल. यस, निर्णायक. म्हणजे महाराष्ट्राचं भावी राजकारण आता या 2024च्या निवडणुकीनंतर जे काही त्याच्यामध्ये प्रवाह, आंतरप्रवाह असतील, त्याच्यामधला एक स्ट्रॉंग करंट आपण म्हणतो की नाही, तसा राज ठाकरे असणार, तशी मनसे असणार. मनसेचं भाग्य आहे, म्हणजे सैनिकांचं, नेत्यांचं भाग्य आहे की त्यांना असा नेता लाभला. आणि मी त्याच्या राजच्या सगळ्या सहकार्यांना ओळखतो, त्यामुळे मला असं वाटतं की असे सहकारी लाभणं हे सुद्धा राजचं भाग्य आहे. या सगळ्या भाग्यवंतांना शुभेच्छा देतो. माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, पण मला जेव्हा जशी त्याच्या संदर्भातली एक मोकळेपणा मिळेल की हरकत नाही, आता बोललं तर तेव्हा मी तुमच्याशी बोलीन, पण राजसारखा दुसरा नेता नाही. मित्रांनो, हे एवढं सगळं मी बोललो खरं, पण एक विलक्षण हृदयस्पर्शी असा क्षण होता राजच्या आणि माझ्या भेटीतला. विलक्षण म्हणजे आम्ही दोघेही भारावून म्हणण्यापेक्षा गहिवरून जाण्याचा तो क्षण होता. मी तर अक्षरशः डोळे पुसले आणि राजला देखील त्या भावनांनी असं तो हे झाला होता, अभिमंत्रित झाला होता. सगळं बोलणं झालं आणि निघतो म्हटलं. आम्ही दोघं उभे राहिलो, राज निरोप द्यायला म्हणून उभा राहिला. तर राजच्या डोळ्यात बघत मी म्हणालो की राज, खूप वर्षात आपण असं एकमेकाला मिठी नाही मारली. पूर्वी त्यावेळेला आपलं काहीतरी खास हे झालं की आपण खरंच मिठी मारायचो, टाळ्या द्यायचो एकमेकाला. खूप असं एक आपलं नातं होतं. माझी इच्छा आहे की तुला जवळ घ्यावं. राजने असं काय म्हणतात त्याला, एकदम त्याला अनपेक्षित होतं मी असं म्हणणं, पण त्या क्षणाला तो एकदम असा हे झाला. तो म्हणाला की ज्यांना मिठी मारावी आणि ज्यांना मिठी मारावीशी वाटते अशी माणसं आता थोडी उरलीत नाही आयुष्यात. आणि असे दोन्ही हात पसरून तो पुढे आला आणि आम्ही दोघांनी एकमेकाला घट्ट मिठी मारली. माझ्या डोळ्यात तर पाणीच गळगळा आलं. राज पण गडबडला होता आणि भेटत राहू आपण, मी तुझ्याबरोबर आहे. मित्रांनो, त्या हृदयस्पर्शी क्षणाला खरं म्हणजे मी कधीच विसरू शकणार नाही. अविस्मरणीय असा तो क्षण होता. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.